जेवढी तुमची ताकद आहे म्हणून मी जेवढं महाराष्ट्रात आजपर्यंत तुमच्यासाठी लढलो, तुमच्यासाठी गोरगरिबांसाठी लढलो, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी लढलो, महाराष्ट्रातल्या काळांसाठी लढलो. महाराष्ट्रात भविष्यात कुठं अत्याचार होतो, कुठं भ्रष्टाचार होतो, गोरगरिबावर अत्याचार होतो, अन्याय होतो, पण त्या अन्यायाच्या विचारानं आणि आम्ही गोरगरिबांचे छत्रपती शिवरायांची मावळं आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. चांगदेव जाधव एक असा महाराष्ट्रातला एक सामाजिक कुटुंबातला मुलगा, एक सामाजिक गरिबांसाठी लढणारा, 24 तास जनतांसाठी भाषणे करणारा, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी प्रत्येक राज्यात प्रत्येक कोण्यात छत्रपती शिवरायांची मावळं मी जुळवायची कामे केली तुमच्या आशीर्वादाने. आणि तुमच्या प्रमाणे आजपर्यंत मला ताकद भेटत आली आहे. आजपर्यंत मला तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आजपर्यंत मी टिकलोय. आजपर्यंत आई जगदंबीचा आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे म्हणून. आणि छत्रपती संभाजी महाराजांवर किती अत्याचार झालता, किती भ्रष्टाचार झालता, किती काय झालता, पण आज विकी कौशलची ॲक्टिंग आणि अक्षय खन्नाची ॲक्टिंग बघून आज संपूर्ण महाराष्ट्रातले तरुण, महाराष्ट्रातले युवकांचं रक्त सळसळ झालं. एक त्यांच्यातला विचार जागृत झाला. असं संभाजी महाराजांवर आपला अत्याचार झालता. मग महाराष्ट्रात शिवरायांचा हे मावळा चांगदेव जाधव महाराष्ट्रातल्या तरुणांपर्यंत, युवकांपर्यंत, महाराष्ट्रातल्या राज्यांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यांसाठी चांगदेव जाधव जनतांसाठी लढत आलाय, जनतांसाठी कामं करत आलाय आणि जनतांसाठी हमेशा लढत राहणार. आणि गोरगरिबावर कुठं अत्याचार होईल, कुठं भ्रष्टाचार होईल तिथं चांगदेव जाधव लढणार, कधी जातभेद करणार नाही. हे कुठल्याही समाज 18 पगड जातीसाठी चांगदेव जाधव कामं करतोय जनतांसाठी. एक मला प्रेरणा येतो, एक मला विचार येतो आणि हे तुमच्यापर्यंत मी विचार पोचवतो. मी काय लिहून भाषण करत नाही, काय करायला डायरेक्ट हितनं येतं, छातीत नाही येतं, काळजात नाही तर डायरेक्ट तोंडातनं बोलतो मी, लफ्ज सोलतो. महाराष्ट्रात असं लफ्ज सोलतो मी. महाराष्ट्रात जनतांसाठी, युवकाचं, महाराष्ट्रातली मला जनता प्रेम करते. कशाबाई करते, चांगदेव जाधव सत्य बोलतं, गरीब माणूस आहे आणि गरीब कार्यकर्ता आहे, जनतांसाठी धावपळ करतं आणि जनतांची कामं करतं, जनतांसाठी लढत राहणार. हमेशा तुमच्या मरोपर्यंत मी जनतांची सेवा करत राहणार. आणि महाराष्ट्रात तुमचा मला प्रेम आहे. आजपर्यंत मी ब्लॉग बनवत आलो, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मला लय प्रेम दिलं. असं सपोर्टमध्ये राहा, सगळी एकजुटीने येऊ आणि एकजुटीनं महाराष्ट्रात आपण लढू आणि गॅजेशन बनवू. महाराष्ट्रातल्या जनताला तर माहीत आहे चांगदेव जाधव एक ना एक दिवस महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यापर्यंत, महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत एक दिवस इतिहास पोचवून. आणि महाराष्ट्रात नगरपालिकेच्या इलेक्शनला तर एवढे महाराष्ट्रात इतकं धावपळ होणार, इकडं पडू का तिकडं पडू. मी काय म्हणतो, सामाजिक मधला, गरीब मधला, ह्याच्यामधला नगरपालिकेमधला नगरसेवक निवडून द्या तुम्ही. त्याच्याकडे हे नसलं तर काय नाही. मतदान म्हणजे मतदान आहे. मतदान नगरपालिका पैसे घेऊन मतदान करू नका. ज्या माणसाला आपण मत टाकाय गेलो आणि आपल्याला पैसे दिले, आपण आपलं काम करायला गेलो, साहेब हे काम करा माझं, ते म्हणणार तू माझ्या टायमाला, मतदानच्या टायमाला पैसे घेतलेला आपला कायच हक्क राहत नाही ना. आपलं मतदान करायचं कायच हक्क राहत नाही ना. आपण पैसे घेतल्यावर कधीच मतदानला पैसे घेऊन येऊ तर आपला हक्कच राहत नाही. ते म्हणतो तो मतदानच्या टायमाला मला पैसे मागितलेलं आणि तू पैसे मागितलेलं, मग तुझं पैसे देऊनच काम करतो मी. तर असं महाराष्ट्रातल्या राज्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या युवकांसाठी आणि महाराष्ट्रात छत्रपती हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असे होते महाराष्ट्रातले दबंग नेते. चांगला फक्त एकाच माणसाच्या ताकद होती महाराष्ट्र बनते. हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात असं नेते कोण झालं नाही. बाळासाहेब ठाकरे लय मोठे नेते, संपूर्ण महाराष्ट्रातला आराध्य दैवत त्यांना म्हणत होतो, आराध्य दैवत म्हणत होते, महाराष्ट्रातले शान म्हणत होते आणि महाराष्ट्रातलं टायगर म्हणत होते. बाळासाहेब ठाकरे असे होते आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्ही पोचवतोय आणि छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचा विचार पोचतोय. तुमच्यामधले आता मावळे जागृत होणे आणि एक समाजमध्ये कुठं तर काहीतरी निर्माण करणे, कुठं तर काहीतरी समाजमध्ये निर्माण करणे, काहीतरी मदत करणे आणि महाराष्ट्रातल्या जनतांनी पण हे करू नये. आणि ह्याचं ऐकून त्याचं ऐकून भांडणं करू नये, दंग्याचे वातावरण होते. काय लोकांना वाटत असतं चांगदेव जाधव भडकायचं वातावरण कर. महाराष्ट्रातली माझी जेवढी फॅन लोक, महाराष्ट्रातली मायबाप माझी जनता, महाराष्ट्रातले कोण्या ते तर माहीत आहे चांगदेव जाधव कसं. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं तर आजचं भाषण इथं थांबू, आजचं ब्लॉग इथं थांबू. जय हिंद, जय हिंद, शिवराया.